प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज जबरदस्त थरार रंगलेला आहे। आपण शनिवारी बघितलं होतं की शुभमकरवर या सुनीलने हल्ला केलाय। आता या शुभमकरला खूप मारतोय तो सुनील, पण शुभमकर त्याच्या प्रत्येक वाराला प्रतिकार देताय। इकडे सुमन खूप काळजी करत असते, दादा केव्हाचा त्या सुनीलला भेटायला गेलाय, अजून का नसेल आला दादा, असा विचार करून तिने आता या शुभमकरांना फोन लावलाय। आता शुभमकरांना कळतंय की त्यांच्या फोनची बेल वाजतीये, त्यांचा फोन तिथेच पडलेला असतो। आता ते फोन घेणार तेवढ्यात म्हणजे रिसीव्ह झालाय तो कॉल, पण आता त्या सुनीलने त्यांना जोरात एक फटका मारलाय आणि त्यामुळे ते जमिनीवर कोसळले। आणि आता सुमनला तिथला सगळा आवाज येतोय फोनमध्ये। सुनील मोठ्याने ओरडून म्हणत असतो, मारा रे त्याला, आणि त्याला आता सोडू नका। आता हे सगळं या सुमनने ऐकलं आणि आता ती प्रचंड घाबरली आहे। आता सुनील बघतो की शुभमकर फोन उचलायचा प्रयत्न करताय आणि त्याचा फोन चालू आहे। आता या शुभमकरच्या हातावर जोरात त्याने पाय दिलाय या सुनीलने। प्रचंड मारामारी आणि थरारास त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांनो। आता सुमन बऱ्याच वेळ ऐकते, ती दादा दादा अरे तू कुठे आहेस असं फोनवर बोलते, पण शेवटी आता प्रसंगाचं गांभीर्य तिला कळतंय। आता ती जोरात धाव घेते इराकडे, कारण आता बयोला काही सांगणं नाही ना तो सुनील असा आहे म्हणून, त्यामुळे ती इरा तू कुठे आहेस असं सगळीकडे बघत बघत फिरत असते घरामध्ये। पण आता ती येते गौतमीच्या खोलीत आणि तिला देखील विचारते, वहिनी इरा कुठे आहे ग? आता ही गौतमी म्हणते, मला नाही माहिती, असेल तिच्या खोलीत, बघ जरा इकडे तिकडे। आता रमाकांत म्हणतो, हिला काय करायचं इराशी, कोणास ठाऊक, खुळगीच ही, पण ही किती स्मार्ट आहे हे त्याला काय माहिती। असो, आता सुमन इरा करते आणि त्या इराच्या खोलीजवळ येते आणि म्हणते, इरा अगं दार उघड ग बाई, अगं तुझ्या बापाच्या जीवाला धोका आहे, उघड पटकन दार। आता बऱ्याच वेळ दार उघडतच नाही, पण आता जेव्हा दार उघडतं तेव्हा दारामध्ये असती बयो। बयो म्हणते, आत्या काय म्हणतेस तू, बाबाच्या जीवाला धोका आहे म्हणजे? आता ही घाबरते खूप सुमन, आता तिला कळे ना हिला कसं सांगावं। ती म्हणते, अगं काही नाही अगं बयो म्हणते, आत्या तू आत्ता बोललीस मोठ्याने, मी ऐकलंय बाबांच्या जीवाला धोका आहे म्हणून, सांग आत्ते मला खरं काय ते सांग, काय झालंय, तू इतकी का घाबरली आहेस, तुला माझी शपथ आहे हा। ती आता सुमनचा हात डोक्यावर ठेवते, शेवटी नाईलाज असतं ही सुमन सगळं सांगते आणि तसंही सुमनला सांगायचंच होतं। आता सुमन सगळं काही खरं सांगून टाकते तिला। ती आधी बाजूला नेते तिला आणि म्हणते, बयो अगं तो सुनील आहे ना, तो खूप वाईट माणूस आहे ग। आता बयो म्हणते, काय म्हणतेस तू आत्ते, अगं काय बोलतेस तू हे सगळं? आता ही सुमन म्हणते, होय अगं मगाशी त्याला फोन आला होता दादाला सुनीलचा। बयो म्हणते, बाबांना फोन आला, डॉक्टर बाबांना, मला का नाही सांगितलं बाबांनी? आता ही सांगते की कसं सांगणार, तो कुठल्या तोंडाने सांगणार, अगं त्याने भारतीला शपथ दिलेली आहे की तुला सुनीलबद्दल खरं नाही सांगणार म्हणून। बयोला आता हे सगळं ऐकून खूपच धक्का बसलाय। बयो विचार करते की हे सगळं काय प्रकरण आहे, आणि आता सुमनने तिला एक एक करून सगळ्याच घटना सांगितल्यात त्यांनी। आता हे सगळं त्यांनी फॉरवर्ड दाखवलंय खूप, की कसा सुनील तुझ्या आईला त्रास द्यायचा लहानपणी, तुला सुद्धा त्याला मारायची इच्छा होती लहानपणीच, पण तुझ्या आईने तुला वाचवलं आणि आता तो दादाच्या जीवावर उठलाय ग बयो वाचव दादाला, अगं तो खूप वाईट माणूस आहे, त्याच्या अंगी दयामाया नाही आहे ग बयो। आत्ता पण त्याने दादाला बोलवलंय, ते आता ते वाड्याचा पत्ता सांगते, तिथे गेलाय दादा आणि त्याने पैसे मागितले ग तुझ्या आयुष्यातून कायमचं निघून जाण्यासाठी, तू लवकर जा बयो, तिथे दादाच्या जीवाला धोका आहे ग। मी आता फोन लावला तेव्हा मी आवाज ऐकला, तिथे मारामारी चालू आहे। आता यांचं बोलणं सुरू असताना इकडे शुभमकरला त्याने किती अधमेला केलंय ते आपण बघत आहात प्रेक्षकांनो। आता ही बयो तडक निघाली आहे शुभमकरांना वाचवायला। ती या विशालला फोन करायचा प्रयत्न करते, पण विशाल बिझी असतो आणि त्याचा फोन सायलेंटवर असल्यामुळे त्याला उचलताच येत नाही। आता बयो विचार करते, काय करू, कसं करू, मी कशी पोहोचू बाबांकडे, आणि तिने पप्प्याला फोन लावला, अरे पप्प्या दादा त्या जुन्या वाड्याच्या जवळ येणार आहे। आता पप्प्या दादा म्हणतो, काय झालं, कशामुळे तू एवढी टेन्शनमध्येस? बयो म्हणते, मी तुला सगळं सांगते, बाबाचा जीव धोक्यात आहे एवढं लक्षात घेऊन तू पटकन पोहोच पप्प्या दादा। आता पप्प्या दादा म्हणतो, बरं मी पोहोचतोय। आता ही बयो जीवाच्या आकांताने पळतीये आणि आता नेमकी तिला रिक्षा पण मिळत नाहीये। हा प्रत्येक मालिकेतलाच थरार असतो। अर्जंट कुठेतरी जायचं असेल तर रिक्षा मिळत नाही, कार मिळत नाही, एवढ्या सगळ्या सोयी उपलब्ध असून काही मिळत नाही। असो, पण आता या सुनीलने त्याची शेवटची खेळी खेळायला सुरुवात केली आहे। आता बयो तिथे पोहोचतीये ऑलमोस्ट आणि आता दरवाजा वाजवत असते बयो, बाबा तुम्ही कुठे, दार उघडा ना। आणि या सुनीलच्या हातात असतं ते इंजेक्शन। आता ते इंजेक्शन काय आहे तुम्हाला माहिती असेलच, पण मी तुम्हाला सांगते की ते इंजेक्शन गौतमीने दिलंय सुनीलला। ते इंजेक्शन दिल्यानंतर रक्तप्रवाह थांबतो आणि माणूस दगावतो, म्हणून तिने ते तसं प्रकार केलाय,
तिला शुभंकरासोबत हे करायचंय म्हणून. आता या सुनीलने ऐकलाय बयोचा आवाज. तो विचार करतोय बयो आली काय, आता तिला इथे यूज देत नाही, धरा रे तिला. आणि ती बयो आली तरी ना तरी तिचाही खेळ खल्लास करतो आता मी. आता त्याने ते इंजेक्शन घेतलंय, पण आता शुभंकरांनी अगदी छान म्हणजे खूप भारी मारामारी दाखवली आहे त्यांची. आता ते असा जोरात पाय मारतात त्याच्या हातावर. तो म्हणत असतो आता तू संपला, तुझं आयुष्य संपलं. खरं सांगू प्रेक्षकांनो, एवढे वेगवेगळे डायलॉग होते ना, मी तुम्हाला प्रसंग पूर्ण वर्णन करून सांगतेय. बयो आता कशी बशी एक खिडकी उघडी बघते आणि तिथून आत पोहोचते, बाबा करून ओरडते. आणि आता सुनील म्हणतो बरं झालं ही आली, एकावर एक फ्री. इकडे घरी इरा सुद्धा खूप काळजी करत असते शुभंकरांची. ती म्हणते मम्मा बाबा आला नाहीये ग, तू फोन लावून बघ ना ग बाबांना, माझा फोन लागत नाहीये. गौतमी म्हणते इरा अगं तुझा बाबा काय लहान आहे का. पण आता आरव पण आला इराला विचारायला, काय ग इरा बाबा खरंच अजून आला नाही, किती उशीर झालाय. गौतमी म्हणते अरे तुम्ही दोघं असं काय करताय, तुमचा बाबा काय लहान आहे का. आणि हे बघ काही काळजी करू नका, शुभंकरने कोणाचं काय वाकडं केलंय म्हणून त्याचं काही वाकडं होईल काय ग सुमन, बरोबर बोलते ना मी. ही बोलत बोलत आता त्या किचनमध्ये जातीये. इरा म्हणते अगं मम्मा असं काय करतेस, काळजी वाटते ग बाबाची मला. आता हा आरव फोन ट्राय करत असतो. शेवटी सुमनला असं वाटतं की आरवला घेऊन बाहेर पडावं शुभंकरला वाचवायला. आता ही सुमन म्हणते आरव तू चल बरं माझ्यासोबत, आपण दादाला शोधायला बाहेर जाऊया. सुमन आता डायरेक्ट आरवचा हात धरते आणि त्याला बाहेर नेत असते. पण गौतमी जाऊ देईल का. गौतमी म्हणते एक मिनटं काय बोललीस तू सुमन. सुमन बोलता बोलता बोलते आरवला की अरे बयो गेलीये शोधायला, आपण पण जाऊया. पण आता लगेच गौतमी म्हणते काय म्हणलीस तू. आणि आता पुन्हा सुनीलचा प्रसंग दाखवलाय. सुनील शुभंकरांचा गळा दाबतोय आणि बयोला म्हणतोय बघ बघ तुझ्या बापाला कसा मारतोय मी, आता याचा खेळ खल्लास. शुभंकरांना श्वास घेता येत नसतो, पण आता बयोने सुद्धा खूप भारी स्टंट केलाय हा प्रेक्षकांनो. तिने आता त्या माणसाच्या हाताला चावा घेतलाय, स्वतःला सोडवलंय आणि तिथे असलेली काठी दणकन या सुनीलच्या डोक्यात घातली आहे. आता मात्र तिने विचार केला नाही की हा आपला जन्मदाता बाप आहे आणि याला कसं मारू. पण आता तिने तिचं कर्तव्य बजावलंय. पण आता सुनील तिला ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो बापाला मारतस तू का सोडणार नाही मी. बयो म्हणते नीच कुठला, बाप म्हणायची लायकी नाही आहे तुझी. आता हे शुभंकर पण जागे होतात आणि म्हणतात तुला सांगितलं होतं मी, माझ्या परिवाराच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे, माझ्या लेकीला मारतोस असं म्हणून आता ते त्याच्यावरती असं वार करायला लागतात. पण सुनील तेवढ्यात संधी साधतो आणि त्या शुभंकरांना ते इंजेक्शन जोरात टोचतो. आणि प्रेक्षकांनो या थरारावरच त्यांनी हा भाग संपवला आहे. पण आता पुढे बघायला खूपच मजा येणार आहे, कारण झालंय असं की बयोने येतानाच पोलिसांना कॉल केला, त्यामुळे पोलीस तिथे पोहोचतात आणि सुनीलला अटक करून घेऊन जातात. पण त्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे शुभंकर तिथेच कोसळत आहे आणि त्यांना काही सुधरत नाहीये. आता बयो जोरात ओरडते बाबा करून. आता बघूयात शुभंकरांचे प्राण वाचवतायत हे की नाही. अर्थातच त्यांचे प्राण वाचतीलच, पण आता त्यांना त्यांच्या या संकटातून बयो त्यांना कशी वाचवते ते बघूया. पण छान दाखवलं त्यांनी. शेवटी बयोनेच शुभंकरांचा जीव वाचवलाय. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो थोड्याच वेळात आपल्या नवीन मालिकेचा रिव्ह्यू एन्जॉय करा आपल्याच चॅनलवर. त्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.